हरिओम. मी सोमनाथ सिंह मोठे, भोसरी उपासना केंद्र. माझा हा अनुभव 2015चा आहे. जवळपास मी तेव्हा जालना उपासना केंद्रामध्ये होतो, जालन्याला होतो. तर मी ऑफिसला असताना आमच्या तिथले प्रमुख सिंह त्यांचा फोन आला की मुंबईला तुम्ही येता का माझ्याबरोबर. तर म्हटलं हो येतो ना. म्हटलं काय काम होतं. म्हणजे पंचशील परीक्षाचं मीनावीरांचा नंबर आला आहे तिथे. तर पारितोषिक वितरण सोहळा आहे, तर आपण जाऊ आणि दर्शन पण होईल आपलं धामचं. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर माझं ऑफिस 5:30-6ला सुटलं आणि लगेच त्यांनी घरी आलो आणि मिसेसला सांगितलं की आपल्याला असं असं आहे, तर चालायचं का. त्या पण लगेच रेडी झाले. तर आम्ही जालन्यावरनं 8 वाजता निघालो. तर आम्हाला थोडी उशीर झाला, तर आम्ही ओझरला मुक्काम केला. ओझरला मुक्काम करून म्हणजे 24 तारखेला मग परत 25 तारखेला सगळं दर्शन वगैरे झालं आणि सोहळा कंप्लीट झाला. नंतर आम्ही परत रिटर्न निघालो. आम्हाला मुंबईमध्येच 7:30-8 वाजले. निघता निघता आम्हाला समजा नगर कल्याणमार्ग एक घाट लागतो, त्या घाटामधनं जायचं. त्याच्या अगोदर आम्ही 10 वाजता जेवण केले खाली. तर त्या घाटामध्ये आम्हाला 2:30च्या दरम्यान आम्ही उपासना करत चाललो, हनुमान चालीसा म्हणा, रामरक्षा म्हणा असं. पण काय मला 1-1:30-2च्या दरम्यान मला थोडासा म्हणजे झपक लागल्यासारखे झाले. तर मला ते काही कळलंच नाही. नंतर गाडीचा धाडकन आवाज आला असा. तर मग जाग आली, तर बघितलं तर आमचा ॲक्सिडेंट झालेला होता. ॲक्सिडेंट होतं समोर एक लोडिंग गाडी चालली होती, ती एकदम म्हणजे घाटामध्ये पाठीमागे आली एकदम, आणि ती आमच्या गाडीला समोरून टच झाली. आणि आमच्या गाडीचा जवळपास 40-50चा स्पीड असावा शक्यतो. तर खाली उतरून बघितलं तर आमचा समोरचा टायर माझ्या साईडने पूर्ण तुटलेला होता, म्हणजे ॲक्सल. आणि मग तेवढ्यात मग आम्ही ते वाद थोडासा त्या ड्रायव्हरशी घालतात. तेवढ्यात एक आमची आपल्या मराठवाड्यातून एक म्हणजे यंग मुलं होते, ते मुंबईला चालले होते. तर ते आले, तर आमच्याबरोबर फॅमिली छोटे मुलं बघितले त्यांनी. तर ते म्हटले अरे इथं थांबू नका तुम्ही, तुमची गाडी आम्ही बाजूला ठेवतो. त्यांनी उचलली गाडी आणि बाजूला केली. आणि जे असेल ते लगेच भाजीवाला तेवढा सकाळी एवढ्या 2:30ला भाजी घेण्यासाठी नगरला एक टेम्पो चालला होता. तर आम्ही त्याच्यात बसलो आणि नगरला आलो. नगरला मग सकाळी आम्ही तिथं एक जैन धर्माचं एक जैन शाळा आहे, तिथं थांबलो रात्री. आता एवढ्या रात्री कोणाला कॉन्टॅक्ट करायचं. मग सकाळी आम्ही जे नगरला औरंगाबादला फोन लावला, जालन्याला उपासना केंद्रात. मग नगरमध्ये कोणी आहे का, ते मग नंतर नंबर कळाले. तर तिथले आपले उपासना केंद्राचे 2 सिंह आले. त्यांनी आम्हाला घेतलं आणि आमच्याबरोबर ज्या विरा होत्या आणि आमच्या मिसेस यांना दोघांना घरी गेलं. आणि आम्ही गॅरेजला गेलो आणि गॅरेजवरनं तसंच घटनास्थळी गेलो. तर घटनास्थळी गेल्यावर आमच्या लक्षात आलं की हा रात्री आम्हाला काही कळलं नव्हतं. मग सकाळी गेल्यावर की हा ॲक्सिडेंट किती जोरात होता आणि किती भयंकर मोठा होता. त्याच्या समोरच आम्ही याला जर लागलं नसतो गाडीला, तर समोर थोडीशी छोटी म्हणजे दरी होती, त्या दरीत पण जाऊ शकला असतो. आणि मग आम्ही थोडी गाडी चेक केली. आम्हाला कुठेही कोणाला म्हणजे कणभर बी धक्का लागला नाही. हरिओम श्रीराम अंबत.